नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे पडवळची भाजी. सगळ्यांना पडवळ माहिती आहे. 1.5 मीटर किंवा 2-2 मीटरचे सुद्धा मोठमोठाले पडवळ आपण बाजारामध्ये बघत असतो. तर वेलवर्गीय पीक आहे. छान वेल तयार करतात ती लोक, मांडवासारखं त्याला चौकोन अशा तारी लावतात आणि छान असे पडवळ ते खाली जमिनीपासून असे लटकलेले असतात त्या तारेवरती. तर एवढे लांब लांब जमिनीपर्यंत एवढे लांब लचक ते पडवळ तयार होत असतात. तर आजची ती भाजी आहे. तर बऱ्याच वेळेला काय होतं, बऱ्याच जणांचं मी बघते की पडवळची भाजी आवडत नाही. तर अगदी खरं आहे, बऱ्याच भाज्या आपल्याला बघून आवडत नाही, काही चवीला आवडत नाही. म्हणून मी नेहमी प्रत्येक रेसिपीमध्ये सांगत असते की भाज्या जर थोड्याशा त्याच्यामध्ये चेंजेस केले तर नक्कीच सगळेजण खातील. आजची भाजी सुद्धा अशीच आहे. रेसिपी संपूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. पडवळ मी इथे कापून घेतलेला आहे. अर्धा पडवळ मी घेतलेला आहे, मोठा असतो तो, तर अर्धा घेतलेला आहे. एक मिडियम साईजचा कांदा आहे, अर्धा टोमॅटो आहे आणि यामध्ये 1 वाटी मी चणा डाळ शिजून घेतलेली आहे. एकदम गाळ पण नाही, अशी दिसलीही पाहिजे आणि दाबल्यानंतर छान ती शिजलेली ह्या पद्धतीची पाहिजे. तर आता आपल्याला द्यायचे पडवळला फोडणी. 1 टीस्पून घालणार आहे तेल. भाजी आपली खूप जास्त नाही, त्यामुळे 1 टीस्पून तेल आपल्याला इथे पुरे. कडकडीत तेल गरम करायचं आहे. तेल गरम झालेले 4-5 कढीपत्त्याची पानं अशी हातावरती बोटाने तोडून मी याच्यावरती टाकते. 4-5 कढीपत्त्याची पानं तोडून मी इथे टाकलेली आहे. अर्धा टीस्पून घातलेली आहे राई आणि अर्धा टीस्पून घालते जिरं. जिरं राई व्यवस्थित तडतडल्यानंतर घालायचा आहे कांदा. कांदा खूप जास्त अगदी आपल्याला इथे परतवायचा नाहीये. गुलाबी कलर वगैरे इथे कांद्याला आणण्याची गरज नाहीये. थोडस आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे, अर्धा मिनिट. 1 चिमटीभर आपल्याला घालायचं आहे हिंग. टोमॅटो आपल्याला घालायचा आहे. टोमॅटो आणि कांदा आता व्यवस्थित आपल्याला 1 मिनिटभर परतवून घ्यायचंय. राहिलेला कांदा पण आपला व्यवस्थित त्याच्यामध्ये होणार आहे आणि टोमॅटो पण छान शिजला जाणार आहे. कांदा आपण अगोदरच एकदम गुलाबी करून घेतला तर टोमॅटो जेव्हा टाकतो त्यावेळेला कांदा अगदी जळून जातो. म्हणून हे बघा, आता टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित आपले इथे तयार झालेले आहे. टोमॅटो पण छान विरघळलेला आहे, मऊ पडलेला आहे. टोमॅटो इथे व्यवस्थित मऊ शिजलेला आहे. अर्धा टीस्पून घालायचे आहे हिंग. 1 चिमटी हिंग घातलेली आहे. अर्धा टीस्पून मी हळद घातलेली आहे आणि अर्धा टीस्पून पेक्षा कमी इथे लाल तिखट आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घ्या. कापून घेतलेले पडवळ याच्यामध्ये घातले. पडवळ घालून व्यवस्थित मिक्स करून आणि एक वाफ आपल्याला त्या पडवळाला द्यायची. मीठ आपण सध्या घातलेलं नाही. झाकण ठेवून आणि 1 मिनिटभर आपल्याला व्यवस्थित वाफ द्यायची. 1 मिनिट व्यवस्थित आपली टोमॅटो आणि कांद्यामध्ये ही भाजी वाफ देऊन झाल्यानंतर आता इथे आपल्याला घालायचं आहे शिजून घेतलेली चण्याची डाळ. भाजी जास्त असेल तर डाळीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. चव या पडवळमध्ये चण्याच्या डाळीची खूप उत्तम लागते. गरम पाणी आपल्याला घालायचं आहे. पडवळ शिजेल एवढं गरम पाणी आपल्याला घालायचं आहे. डाळ तर आपली शिजलेली पण एकदम गाळ झालेली नाही, तर डाळ पण आपली व्यवस्थित तोपर्यंत यामध्ये छान होणार आहे. झाकण ठेवायचं आहे. 1 मिनिटानंतर आपण मीठ घालू. सध्या आपल्याला मीठ घालायचं नाही. 1 मिनिट झाला. अजून आपलं पडवळ शिजलेलं नाही, तर थोड्या वेळ आपल्याला शिजवावं लागणार आहे. पाणी कमी झाल्यानंतर आपल्याला घालायचे चवीपुरतं मीठ. कारण पाणी आटल्यानंतर मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं, म्हणून आपण टाकलेलं पाणी बऱ्यापैकी भाजीमध्ये आटल्यानंतरच आपण इथे मीठ घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून अजून थोडंसं आपल्याला यातलं पाणी
आटून घ्यायचं आहे पडवळ. तोपर्यंत मस्त शिजणार आहे. अर्धा मिनिटासाठी परत झाकण ठेवते. गॅस कमी आहे. गॅस मी बंद करते. पडवळची भाजी आपली तयार झालेली आहे. मस्त वास सुटलेला आहे. त्या पद्धतीने पडवळची भाजी करून बघा. गॅस बंद केलेला आहे. पडवळ आपलं तयार आहे. चला, चविष्ट पडवळ इथे तयार झालेलं आहे. ज्यांना कधीही पडवळची भाजी खाल्लेली नसेल किंवा आवडत नसेल तर ह्या पद्धतीने पडवळ करून बघा. अतिशय छान लागतं. आजची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहे. एखादी रेसिपी तुम्हाला आवडू शकते, जरूर करून बघा. तुमच्या कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.